कॅच धरली। त्यानंतर आला हॅरी ब्रूक आणि जे स्मिथ। आई शपथ, या दोघांना आउट काढणं असं वाटायला लागलं की आता यांना कठीणच आहे। भारताकडे कुठला बॉलरच नाही, दोघं एवढं मस्त बॅटिंग करत आहे। हॅरी ब्रूक आहे ना स्टार्टिंगला आहे ना व्यवस्थित आहे ना खेळा डिगी डिगी, पण जेव्हा आपला प्रसिद्ध कृष्णा आला, जे स्मिथने ते आहे ना तिने एकाच ओव्हरला त्याला आहे ना 23 रना मारल्या, 6 बॉलला 23 रन। या सिरीज मधलं सगळ्यात महाग ओव्हर जे होत्या ना प्रसिद्ध कृष्णाचं। प्रसिद्ध कृष्णा बघितलं म्हणला ना, जे स्मिथ ये रे बेटा तू ये, असलं बडवलाय त्याला। औसे मौसे धुल्ला धुल्ला की नुसतं धुलाच नुसतं, जी धुवायला लागला त्याला जबरदस्त की विचारू नका। एका ओव्हरला 23, त्यानंतर ना 10 रन, त्याच्या प्रत्येक ओव्हरला एक बाउंड्री 6 आहे। जसं पहिला सेशन सुरू झालता ना नुसतं आकाशदीप आणि आपला मोहम्मद सिराजनं स्टार्टिंगचे 8-9 ओव्हर व्यवस्थित केल्या। त्यानंतर जसं मोहम्मद आपलं आला की प्रसिद्ध कृष्णा ह्यांच्यावरती जो दबाव होता बेन स्टोक्सचा आणि आपलं म्हटलं तर जो रूट, ही दोघं एका ओव्हरला आउट झालते, पण त्यांचा दबाव आहे ना प्रसिद्ध कृष्णा आणि सुंदर जसं आले त्यांना काय झालं काय माहित नाही। प्रसिद्ध कृष्णाला तर बघितला ना आपला जे स्मिथ, येऊ दे प्रत्येक ओव्हरला आहे ना बाउंड्री 6 मारलेलंच आहे। आणि इंग्लंडची खास बात म्हटलं ना की आहे ना त्यांना आहे ना बाउन्सरवरती आहे ना शॉट मारता व्यवस्थित येते, जेणेकरून आहे ना ह्यांचा आहे ना त्यांनी एकाच जागेवर थांबतेत आणि बॉल ह्यांच्याकडे येते का हाय ना बघतेत, त्यांच्या पैसे आलं म्हणला ना 6 बाउंड्री मारला। आणि